आदिशक्ती मुक्ताबाई यांच्या समाधीस्थळावरून पंढरपुराकडे निघालेली मानाची पालखी पंढरपुरात दाखल झाली आहे। मानाच्या मानल्या जाणाऱ्या 7 पालख्यांपैकी संत मुक्ताबाईंची पालखी एक मानली जाते, जिचा आगमनाचा सोहळा आज पार पडला। या पालखीने गेल्या 34 दिवसात 750 किलोमीटर इतकं अंतर पार केलंय। तसंच या पालखीचं स्वागत सोहळ्यामध्ये संत नामदेवांचे वंशज केशवदास महाराजही सामील झाले। आषाढी यात्रा सोहळ्यातली जे 7 मानाच्या पालख्या असतात त्यातली पहिली पालखी अर्थात संत मुक्ताबाईंची पालखी आता पंढरपुरात प्रवेश करायला लागलेली आहे। जवळपास 750 किलोमीटरचं अंतर कापून आलेले पायी चालत आलेले हे वारकरी सगळे आपल्या सोबत आहेत। दिंडी सोहळा प्रमुख आपल्या सोबत आहेत। महाराज, कधीपासून तुम्ही चालायला सुरुवात केली? पालखीला सुरुवात कधी झाली आणि आज कितवा दिवस आहे? जावे पंढरीसी आवडे मानसी कै एकादशी आषाढी या न्यायाने या संतुक्तीप्रमाणे आदिशक्ती मुक्ताबाई श्री क्षेत्र मुक्ताईनगर समाधी स्थळावर निघालेली ही दिंडी दिनांक 10 जूनला प्रस्थान झालेली 34 दिवसाच्या प्रदीर्घ प्रवासानंतर 750 किलोमीटरचा प्रवास करीत अनेक जिल्ह्यातून अनेक तालुके गाव वाडी वस्त्यातून ही दिंडी चालत चालत आज पंढरपूरमध्ये तिचा प्रवेश झालेला आहे। आदिशक्ती मुक्ताबाई ही संत ज्ञानेश्वर महाराज, निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव, तुकाराम या 7 प्रमुख पालख्यांमध्ये अतिशय मानाची आणि श्री संत म्हणून ती पालखी आमची विदर्भ, खानदेश, मराठवाडा आणि मध्य प्रदेश या 4 भौगोलिक प्रदेशातून येणारी एकमेव दिंडी आहे। या पालखीसोबत किती वारकरी आपल्या सोबत चालत आहेत? 1500 वारकरी आहेत, त्याच्यामध्ये जवळजवळ 900 महिला आहेत आणि 600 पुरुष आहेत। एकंदर हा प्रवास करताना रोज किती किलोमीटर तुम्ही चालत होता आणि काय काय अडचणी आल्या? सरासरी आम्ही 15 ते 20 किलोमीटरचा प्रवास पायी करत होतो आणि रस्त्याने वाहतुकीची अडचण आम्हाला प्रामुख्याने रस्त्याची आणि खऱ्या अर्थाने जेव्हा हा एवढा समाज एखाद्या खेड्यामध्ये किंवा शहरामध्ये जातो तर सकाळी बहिर्दिशेला जाण्याच्या संदर्भामध्ये जो काही विचार आहे तो सुद्धा महत्त्वाचा आहे। त्याने मोबाईल संडास आमच्यासोबत असावी अशी आमची अपेक्षा आहे। मानाची पालखी म्हणून तुमच्या सोबत शासनाने काय काय सुविधा दिल्या होत्या? मानाची पालखी म्हणून आमच्याकडे जिल्हा परिषद जळगावने आरोग्य पथक एक विथ मेडिसिन आणि आरोग्य पथक होतं। पाण्याचं टँकर एक जिल्हा परिषदने दिलेलं होतं 82 खात्याने आणि संस्थांतर्फे 2 वाहन आम्ही प्रवास आपल्या वारकऱ्यांच्या जे काही बिडिंग वगैरे असते त्यांच्याकरता व्यवस्थेकरता दिलेलं आहे। आता पुढचा प्रवास कसा असेल? आता पंढरपुरात प्रवेश करता काय पुढचं काय असणार आहे? आता खऱ्या अर्थाने नामदेवरायांचं जे काही आमचे आदिशक्ती मुक्ताबाई हे नामदेवरायांचे आजी गुरु आहेत आणि हे गुरुच्या स्वागताला नामदेवरायांचे जे काही फळकरी आहेत ते आमच्या स्वागताला येतात आणि चंद्रभागेमध्ये पहिलं स्नान आदिशक्ती मुक्ताबाईंच्या पादुकांना स्नान होईल आणि मग हा सोहळा संत मुक्ताबाई दत्तघाट या मठामध्ये आमच्या मुक्ताबाईंचा जो मठ आहे त्या मठामध्ये विसावेल आणि दसमीला सर्व संतांच्या सामोरे म्हणजे आदिशक्ती मुक्ताबाई एकमेव मानाची दिंडी असल्यामुळं ज्ञानेश्वर महाराज, तुकोबाराय, नामदेवराय, निवृत्तीनाथ, सोपान काका आदी करून सर्व संतांच्या सामोऱ्या जाऊन त्या सर्व संतांना सन्मान आणि पंढरपूरमध्ये प्रवेश करण्याकरता आम्ही त्यांच्या सामोरे जाणार आहोत आणि आमचा सोहळा गेल्याशिवाय ती कोणी पंढरपूरमध्ये प्रवेश करणार नाहीत। या ज्या मानाच्या पालख्या ज्या चालत येत आहेत संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि इतर पालख्या, या पालख्यांना पंढरपूरमध्ये आणायचं काम ही मुक्ताबाईंची पालखी सोहळा करत असतो। त्यामुळेच ही पालखी सोहळा त्या पालखी सोहळ्यापूर्वी इथं पंढरपुरात पोहोचतो। 750 किलोमीटरचा प्रवास करून आलेला हा मुक्ताबाईचा पालखी सोहळा आता थोड्या वेळात पंढरपूरला विसावणार आहे। जाताना चंद्रभागेचं स्नान मुक्ताबाईला करून हे त्यांच्या मठामध्ये थांबणार आहेत। पंढरपूरहून कॅमेरामन सचिन जाडेसह सुनील दिवाण, एबीपी माझा। आदिशक्ती मुक्ता